गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी कोल्हापूर शहर हादरवणारी घटना हनुमान नगर परिसरामध्ये घडली आहे। या ठिकाणी एका घरामध्ये आग लागली होती आणि ही आग विझवण्यासाठी शेजारी नागरिकांनी स्थानिक नागरिकांनी या घरामध्ये धाव घेतली आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि जसजसा या घरातला धूर थांबला त्याबरोबरच एक धक्कादायक घटना त्या शेजाऱ्यांच्या निदर्शनास आली। ती म्हणजे या घरात राहणारे मोहन नारायण पवार या 73 वर्षीय वृद्ध रिक्षा चालकांचा रक्ताच्या थारोळ्यात आढळलेला मृतदेह। ही संपूर्ण घटना हनुमान नगर परिसराबरोबरच कोल्हापूर शहराला हादरवणारी होती। कारण या घरात नेमकं काय घडलंय, आग कशामुळे लागली, मोहन नारायण पवार यांचा घातपात झालाय की आत्महत्या याबाबत संशयता निर्माण झाली होती। अखेर शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली आणि शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर हे आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले। पोलीस आल्यानंतर पोलिसांनी जी घटना बघितली ती अतिशय खळबळजनक होती। पोलिसांनी तात्काळ या घटनेचं गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक डिपार्टमेंटला माहिती दिली आणि या ठिकाणी फॉरेन्सिक लॅबचे पथक जे आहे ते घटनास्थळी दाखल झाले आणि नेमक्या या जे काही ठसे होते किंवा ज्या ठिकाणी जे काही संदर्भ घ्यायचे होते, पुरावे घ्यायचे होते, त्यांनी ते संपूर्ण पुरावे घेतले होते। दुसरीकडे पोलीस जे होते ते तपासात मग्न होते। मोहन नारायण पवार यांच्याबाबत बोलायला गेलं तर मोहन नारायण पवार गेल्या कित्येक वर्षांपासून या हनुमान नगर परिसरामध्ये राहतात। 4 खोल्यांचं त्यांचं जे घर आहे या घरामध्ये ते आपला मुलगा पुष्कराज याच्यासोबतच राहतात। काही वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नीचं निधन झालं होतं। त्यानंतर ते आपला मुलगा पुष्कराज याच्यासोबतच ते या ठिकाणी राहतात। रिक्षा व्यवसाय करत असतानाच त्यांनी आपल्या दोन्ही मुलींची लग्न करून दिली होती आणि आता तिसरा मुलगा पुष्कराज याच्या लग्नाची चर्चा देखील घरामध्ये सुरू होती। दोन्ही बाप लेक जे होते, पुष्कराज असतील किंवा मोहन पवार असतील, हे दोघे जण मनमिळाऊ शांत स्वभावाचे होते आणि धार्मिक स्वभावाचे होते। घरामध्ये साई देवाची पूजा नेहमी केली जात होती आणि 4 सप्टेंबर रोजी सकाळी पुष्कराज याने आपल्या बाबांना, बाबा देवाची पूजा करून घ्या, मी कामासाठी निघतो असं सांगितलं आणि तो घराबाहेर पडला आणि अवघ्या काही तासातच पुष्कराजचा फोन खणाला आणि त्याला सांगितलं गेलं की तुझ्या बाबांचा खून झालाय। ही घटना त्याच्यासाठी मोठी धक्कादायक होती। तो संवाद फोनवरचा त्याच्यासाठी धक्कादायक होता आणि तो तात्काळ घरामध्ये पोहोचला। ज्या वेळेला त्यानं आपल्या बाबांचा मृतदेह पाहिला त्यावेळेला त्याचा जो आक्रोश होता तो हृदय पिळवटून टाकणारा होता। पोलिसांनी या संपूर्ण परिसरातील ज्या वेळेला CCTVची पाहणी केली तर एक व्यक्ती त्यांना संशयितरित्या आढळून आला आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्या आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अगदी आपलं तोंड उघडलं आणि गुन्ह्याची कबुली दिली। कोल्हापूर शहरातील देवकर पानंद इथं राहणारा चंद्रकांत केदारी शेळके असं या 73 वर्षीय संशयित आरोपीचं नाव आहे। खरं बघायला गेलं तर मोहन पवार यांचा हा वर्गमित्र। गुरुवारी सकाळी हे दोघे जण तपोवन मैदान परिसरामध्ये फिरण्यासाठी गेले होते। यावेळी फिरत असताना चंद्रकांत शेळके आणि मोहन पवार यांच्या दोघांमध्ये जुन्या एका गोष्टीवरून वाद निर्माण झाला। हा वाद सुरू असताना चंद्रकांत शेळके याला मोहन पवार यांनी शिवीगाळ केली आणि एक कांचिलात लगावली आणि हीच कांचिलात मोहन पवार यांच्या जीवावर बेतली। हा राग मनात धरून चंद्रकांत शेळके याने पुष्कराज ज्या वेळेला घरातून बाहेर कामासाठी गेला त्याने मोहन पवार यांच्या घरात प्रवेश केला। यावेळी देखील त्यांच्यामध्ये पुन्हा किरकोळ वादावादीला सुरुवात झाली आणि या वादावादीचं रूपांतर एका भयंकर हत्येमध्ये रूपांतर झालं। या ठिकाणी त्याने त्या घरातच असलेला एक सुरा घेतला आणि त्या सुऱ्याने मोहन पवार यांचा गळा चिरला। रक्ताच्या थारोळ्यात मोहन पवार हे जागीच गतप्राण झाले। यापूर्वीच दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात झटापट झाली। सुरुवातीला ज्या वेळेला प्रत्यक्ष घटनास्थळी गेल्यानंतर असं दिसून आलं की चंद्रकांत शेळके याने या ठिकाणी त्यांच्यावर वार केले, त्यांचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं घरामध्ये असलेल्या बेडला आग लावल्याचं प्राथमिक अंदाज वर्तवला जात होता। मात्र ज्या वेळेला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे अधिक चौकशी केली त्यावेळी त्याने
संपूर्ण घटनाक्रम सांगितला. मला शिवीगाळ केली होती, त्यानंतर मला कानशिलात लगावली होती, याचा राग मला होता, म्हणून मी त्याचा घरात जाऊन खात्मा केला, अशा प्रकारचं गुन्ह्याची कबुली दिली. या वेळेला या ठिकाणी त्यांच्यामध्ये जी काही झटापट झाली होती, या झटापटीमध्ये घरामध्ये असलेलं जे काही इलेक्ट्रिक वायरिंग होतं ते वायरिंग तुटलं होतं आणि त्या वायरिंगचा शॉर्ट सर्किट झाला आणि त्या घरामध्ये आग लागली. आणि या आगीच्या धुराचे लोट ज्या वेळेला घराबाहेर पडले आणि त्याच वेळेला शेजाऱ्यांना याबाबत कळालं की या घरामध्ये आग लागली आहे आणि आग विझवण्यासाठी जाणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला ते घरात गेले त्यावेळेला हे भयानक दृश्य त्यांच्यासमोर दिसून आलं. एकूणच बघायला गेलं तर एका वर्गमित्रानेच आपल्या वर्गमित्राचा किरकोळ वादाचा मुद्दा हा हत्येच्या टोकापर्यंत नेऊन ठेवला. एकूणच या संपूर्ण घटनेनं कोल्हापूर शहरात मात्र खळबळ उडाली आहे. आता सध्या बघायला गेलं तर हे दोघे पिता पुत्र या घरात राहत होते. आता पुष्कराज जो आहे तो आता एकटा पडलेला आहे आणि पोलिसांनी अवघ्या 4 तासांमध्ये घटनास्थळापासून ज्या वेळेला दाखल झाले पोलीस, तिथून अवघ्या 4 तासात कौशल्यपूर्वक असा तपास करून CCTVच्या आधारे या गुन्ह्यातील संशयित आरोपीचा शोध घेतला आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. या संपूर्ण प्रकरणामध्ये CCTV कॅमेऱ्याची जबाबदारी जी होती ती आपल्याला या ठिकाणी स्पष्ट झालेली आहे. सध्या पोलिसांनी चंद्रकांत शेळके याला ताब्यात घेतलं असून आज 5 सप्टेंबर रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं या संपूर्ण घटनेची माहिती घेतली आणि त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. सध्या जुना राजवाडा पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.